ठीक आहे, बघा तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने आज मी प्रेपोजिशन्स आणलेले आहेत. तुम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये रिकाम्या जागामध्ये येतं. मग आता बघा, टाइम असेल, वेळ असेल तर त्या वेळी वापरायचं ऍट. काय वापरायचं? जिथं कुठं टाइम दाखवायचा असेल तिथं टाइमच्या आधी वापरायचा ऍट. त्यानंतर आहे मंथ, इयर आणि सीझन. महिना, वर्ष आणि ऋतूसाठी काय वापरायचा? इन. काय वापरायचा? इन. इन ऑक्टोबर, इन विंटर. लक्षात येतंय? त्यानंतर डेज आणि डेट साठी लक्षात ठेवायचं ऑन. काय लक्षात ठेवायचं? ऑन. या गोष्टी, हे फक्त 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या. ऍट कधी, इन कधी आणि ऑन कधी, तर मग तुम्हाला कुठल्याही रिकाम्या जागा आल्या, कुठलाही असा प्रश्न आला तरी तुम्ही योग्य प्रेपोजिशन्स वापरू शकता. शकता का नाही? या 3 गोष्टींवरून ह्या रिकाम्या जागा भरण्यासाठी तुम्ही यायचं. चला, कोण येते पहिलं? ये. सोनाली लिहितीये पहिली रिकामी जागा. फ्रायडे. फ्रायडे म्हणजे काय? इन. इन. इन येणार. इन कधी वापरायचंय? मंथ, इयर आणि सीझनला. फ्रायडे काय? काय फ्रायडे? डे आहे. मग काय येणार? ऑन. ऑन लिहा. ऑन फ्रायडे. व्हेरी गुड. चला, नेक्स्ट कोण येत आहे? काय लिहिलंय? मग काय येईल? इन. इन. व्हेरी गुड. इन नोव्हेंबर. म्हणा सगळ्यांनी, इन नोव्हेंबर. किती सोपं आहे बघा. पण कधी काय वापरायचं आपल्याला कळत नाही. पुढचं कोण येतंय? ये चांदणे. रोशन चांदणे येतोय. काय लिहिले वाच? 5 o'clock. 5 o'clock. मग काय येईल सांग? ऍट. ऍट. व्हेरी गुड. टायमिंग दाखवते ना 5 o'clock. ऍट येणार. ऍट 5 o'clock. म्हणा ऍट 5 o'clock. चला, नेक्स्ट. रेहान लिहिलंय. काय लिहिलंय? विंटर. विंटर म्हणजे काय? पण कोणता सीझन? हिवाळा. हिवाळा. व्हेरी गुड. मग सीझनच्या आधी काय येणार? इन विंटर. व्हेरी गुड. त्यानं कसा लिहिलाय? ठीक आहे, चलो पुढचं कोण येते? 5वं कोण येईल? काय लिहिलंय? 2026. इंग्लिश मध्ये म्हणायचं 2026. काय रे हे? इयर. व्हेरी गुड. वर्ष आहे. मग वर्षाच्या आधी काय येणार? बरोबर लिहिलंय यांनी? ऑन बरोबर आहे? काय यायला पाहिजे? इन यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? इन. आयन. इन. इन 2026. इन 2025. व्हेरी गुड. 6 कोण येते? या. काय लिहिले वाचा? 2 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर. काय आहे ही? तारीख म्हणजे डेट. व्हेरी गुड. बरोबर आहे? ऑन 2 ऑक्टोबर. चलो नेक्स्ट. ये प्रणाली. प्रणाली आ रही है. काय लिहिले वाचा? 10 PM. काय आहे ते? 10 PM काय आहे? पण काय आहे त्याला? काय म्हणायचं? टाइम. व्हेरी गुड. 10 PM ला येणार ऍट 10 PM. बरोबर. अनिरुद्ध? सोपं आहे ना? आता अनिरुद्ध येणार आहे शेवटचं लिहायला. ये. चल. मंडे. मंडे म्हणजे? मंडे म्हणजे सोमवार. डे. मग डे साठी काय येणार बघ? डे कुठे लिहिले? व्हेरी गुड. काय म्हणायचं याला? ऑन. अनिरुद्धला पण येतं इंग्लिश. समजलं का? छान. काय आलं? ऑन मंडे.
अशा प्रकारे कोणतीही तारीख येऊ द्या, दिवस येऊ द्या, सीझन येऊ द्या, महिना येऊ द्या, तुम्ही लिहू शकाल. आवडले शिकायला? हे महत्वाचं आहे. हे पहिलं लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. ठीक आहे? ओके. या लवकर.